अहिल्यानगरच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2 संचालकांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमधल्या कर्जदाराची कोट्यवधी रुपयांची जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। 40 कोटींची जमीन कर्जदाराला विश्वासात न घेता 5 कोटीला विकल्याचा प्रकार समोर आलाय। कर्जदार गोडके बंधू यांनी पतसंस्थेतून 6 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। पतसंस्थेच्या 2 संचालकांसह 7 जणांवर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत पोलिसांकडून याच प्रकरणाचा आता अधिकचा तपास सुरू आहे। लालच बघा, जेव्हा माझा प्लॅन येणे झाल्यावर हे लालचीत पडले आणि यांचं हे नेहमीचा धंदाच आहे। काकासाहेब कोयटे यांचा हे लालचीत पडले आणि नंतर त्यांनी माझी जागा मातीमोल भावात 40 करोड रुपयाची येणे झालेली जागा मातीमोल भावात 5 कोटी 5 लाखाला यांनी विक्री केली। मला धमदाटी दिली, परंतु माझा भाऊ मयत असताना, भाऊ मयत होता तर यांनी मारला माझा भाऊ। माझा भाऊ मयत झाल्यावर वारसांच्या कुठले खरेदी नव्हती। भारताची पहिली केस आहे भारतातली का यांनी अगोदर खरेदी दिली मनसंदा यांना। मनसंदांनी ज्याच्यावर कर्ज असताना खरेदी घेतली कशी?